स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की 26 जानेवारीच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर आपल्याला 1500 रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर येतील। आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसेच आपल्या मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या खात्यावर, आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज म्हणजे 24 जानेवारीपासून 1500 रुपये प्रमाणे रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा। म्हणजे येणाऱ्या विविध योजना, विविध माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तुमच्यानंतर ती माहिती पुरवून तुम्हाला त्या योजनेच्याबद्दल माहिती घेऊन तुम्हाला त्या योजनेचा काही ना काही स्वतःसाठी लाभ करता येईल। मित्रांनो, तसंच तुम्हाला एक विनंती की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। मग मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 26 जानेवारीच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येतील, तर ते पैसे आता पडलेले आहे, तुम्ही मित्रांनो बघू शकता। तसं मित्रांनो, राज्यातील जवळपास 2,45,00,000 महिलांना या योजनेचा लाभ जानेवारी महिन्याचा हप्ता मिळेल। तर येत्या 2 ते 3 दिवसात टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 7वा हप्ता 1500 रुपये जमा होणार आहे। मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या लाडक्या बहिणींना केव्हाची आतुरता होती की पैसे केव्हा येतील, केव्हा येतील, केव्हा येतील। तर मित्रांनो, आता ती आतुरता संपलेली, वाट संपलेली आहे। 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजे आज 24 जानेवारीपासून आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे रक्कम येण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, लवकरच ही रक्कम 2100 रुपये होणार आहे। त्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर म्हणजे किंवा मार्च किंवा बजेट जेव्हा संपेल, महाराष्ट्राचा बजेट नंतरच आपल्याला आता ती रक्कम 1500 वरून 2100 रुपये होईल, आता बघायला लवकरच मिळणार आहे। म्हणजे येत्या मित्रांनो 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार आहे। शनिवार व रविवार बँकेला सुट्टी असल्याकारणाने तुम्हाला 2 दिवस बँकेत जाऊन खात्यावर पैसे आले की नाही बघता येणार नाही व पैसे देखील काढता येणार नाही। काही असो, परंतु मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी अगोदर 1500 रुपये खात्यावर आलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की शनिवार आणि रविवार म्हणजे आज शनिवार आणि उद्या रविवार असे 2 दिवस आता बँकेला सुट्टी असल्या कारणाने तुम्हाला बँकेत जाऊन तपास करता येणार नाही। पण मेसेज तुम्हाला आलेले आहेतच मित्रांनो, ते प्रूफ म्हणून तुमच्याकडे आहेच, म्हणजे 100% तुमच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमचं शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत, कदाचित सोमवारपर्यंत जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला, महाराष्ट्रातल्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्या प्रत्येकांच्या खात्यावर 1500 प्रमाणे रक्कम येणार आहे। आणि या महिन्यात म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता महिना संपण्याच्या अगोदरच आपल्याला जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता मिळाला आहे। म्हणजे मित्रांनो, सरकार जे सांगतं ते करतच आहे। जसं आपल्या मंत्री मोदयांनी सांगितलं होतं की 26 जानेवारी अगोदर आपल्या लाडक्या बहिणींना पैसे येतील, तर ते आलेलेच आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तशी काळजी करण्याची काही गरज नाही। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर पैसे नक्की येणार आहे टप्प्याटप्प्याने। जसं की प्रत्येक हप्ता टप्प्याटप्प्याने पडतो, 2 ते 4 दिवसांमध्ये ती रक्कम आपल्या खात्यावर येते। एकखट्ट्या सर्वांना येणे शक्य नाही आहे, त्यामुळे आपले सरकार टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या खात्यावर रक्कम देत असते। 1-2 दिवस मागं पुढं होतं। जर ज्यांना आज 24 तारखेला मेसेज आला असेल, त्यांचा 25ला, 26ला येत्या 2-3 दिवसांमध्ये मेसेज येईल आणि त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणारच आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। तसंच आपल्या लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता सरकारने जसं सांगितलेलं आहे की आता अर्जाची छाननी होईल। तर बघा मित्रांनो, किंवा आपल्या ज्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी एक महत्त्व म्हणजे असं सांगायचं असं राहिलं की आपल्या ज्या लाडक्या बहिणी, आता तुम्हाला माहितीच आहे की सरकारने सांगितलं होते की उत्पन्नाची मर्यादा वगैरे, तर ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना काही गरज नाही मित्रांनो, त्यांच्या रेशन कार्डवरच त्यांना पैसे येणार आहे। पण ज्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त, त्यांचे पैसे आता नक्कीच छाननी होऊन त्यांचे पैसे बंद होणार आहे। पण ज्या महिलांना खरोखर गरज आहे, ज्यांचे पैसे बंद होण्याची शक्यता कमीत कमी, कारण की त्यांचं उत्पन्नच कमी आहे मित्रांनो, तर ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना नक्की आता 1500 रुपये कंटिन्यू चालू राहतील। फक्त अर्जाची छाननी कोणाची होणार आहे, क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि जे त्यांच्या 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचं आता ती रक्कम बंद होणार आहे। पण आपल्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहे, ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांना जे रक्कम ती कंटिन्यू येणार आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी मी या टॉपिकवर स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे की रेशन कार्डवाल्यांना, कोणत्या रेशन कार्ड धारकांना किंवा कसे काही कोणाला 1500 रुपयाचा लाभ भेटेल, कोणाला भेटणं बंद होणार आहे, ते सर्व मी डिटेलमध्येच सांगणार आहे। आपल्याकडे वेळ कमी असतो मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। मी पुढे तुम्हाला आपला व्हिडिओ जो नवीन तयार होईल त्यामध्ये पूर्ण डिस्कस करून तुम्हाला सांगेल की कोणाला बंद राहील, कोणाला चालू राहणार आहे। मित्रांनो, असे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला भेट द्या। आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला विविध योजनांचं माहिती मिळेल किंवा येणाऱ्या काही ज्या योजना ते देखील माहीत पडत असतील। मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या। आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो। नेहमी असा आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, म्हणजे मला देखील प्रोत्साहन मिळेल। असंच प्रेम नेहमी असू द्या। मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपला मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो।